हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्ट्यावरती. तर मी श्रेया आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन विषय. सर्वांना नक्की तो आवडेल अशी आशा करते. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते छान असाल, मस्त असाल, जिथे असाल तिथे सुरक्षित असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. तर चला मग आपण आपल्या आजच्या नवीन विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय असणार आहे की नित्यसेवा. नित्यसेवा म्हणजे प्रत्येकजण जो अध्यात्मामध्ये आहे तो आपल्या परीने जसं त्याला मनाला छान आणि शांती जसं वाटत असेल तसं तो करत असतो. पण कसं आहे की कोणतीही सेवा करताना ती योग्य पद्धतीने जर केली तर त्याचा तो लवकर फायदा होतो. तशीच आपल्याला दिंडोरी प्रणित मार्गातून परमपूज्य गुरुमाऊलीने जे आपल्याला सेवा सांगितली आहे नित्यक्रम, तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर वेळ वाया न घालवता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे नित्यसेवा स्तोत्र मंत्र पुस्तक. पुस्तक हे माझ्या रोजच्या वापरण्यातलं आहे, त्यामुळे फार जुनं आहे हे. त्यामुळे ते असं आहे कारण की आपण जर रोज सेवा करत असतो ते पुस्तक आपल्याकडनं असं होत जातं. जर तुम्हाला असं नवीन वगैरे पुस्तक हवी असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला इथे देते. मी प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा. तर ह्या नित्यसेवेमध्ये काय आहे, तर ह्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला असे अनेक मंत्र स्तोत्र दिलेले आहेत जे तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती, कोणतंही प्रॉब्लेम असो तर त्याच्यावर तुम्हाला ते सोल्युशन मिळतं. पण जसा तुमचा प्रॉब्लेम असेल तशी तुम्हाला केंद्रातून सेवा दिली जाते. तर पण तुम्ही नित्यनेमाने रोज काय करू शकता हे मी थोडक्यात तुम्हाला आज सांगणार आहे. तर सर्वात प्रथम ह्याच्यामध्ये स्तवन. सर्वात पहिलं आपण स्तवन घ्यायचं असतं. आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला सर्वात म्हणजे आराध्य देवताचा आशीर्वाद तर आपल्याला हवाच असतं. पण त्याचबरोबर महत्त्वाचं असतं ते आपले कुलदैवत आणि कुलदेवी. तर ह्यांचा आशीर्वाद घेणं ही खूप गरजेचं असतं. की तुम्ही कसे हे पासून करू शकता. तर सर्वात प्रथम ह्याचं श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. इथून आपली सुरुवात होते. आणि हे जे ह्या पेजवरती सर्व पुस्तकात दिले आहे तसं हे स्तवन पूर्ण आपण ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग स्तवन झाल्यानंतर आपल्याला कंपल्सरी 11 माळी घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला सुरुवातीला जर तुम्ही नवीन असाल तर आणि तुम्हाला एकदम 11 माळी असं वाटत असेल, अरे बापरे कधी होणार, कशा होणार, किती वेळ जाईल, कारण की आपले मनाजीराव एका जागी आपले स्थिर नसतात. तर पहिल्यांदा तुम्ही 1 माळ घ्या, हळूहळू पुढे क्रम वाढवत चाला. दुसऱ्या दिवशी 2 माळी घ्या, तिसऱ्या दिवशी 3 घ्या. जसं तुमचं मनाचं मेन कसं असतं, आपलं मन जेव्हा आपण एखादी सेवा करायला बसतो तेव्हा आपलं ते मन तिथे लागलं पाहिजे, तर त्या सेवेचा फायदा असतो. तर तुम्हाला जसं जमेल ना तसं करा. पहिलं स्तवन घ्या, त्यानंतर मग तुम्हाला 1 माळी, 2 माळ, 3 माळ किंवा 11 माळी ज्या क्रमाने तुम्हाला जमतील, तुमच्या मनाची रस स्थिर होऊन ते करतील तोपर्यंत तुम्ही ते घ्या. आणि नंतर त्याच्यानंतर मग तुम्ही ते झाल्यानंतर तुम्ही स्वामीचरित्र, श्री स्वामीचरित्र सारामृत ह्याच्यामध्ये 21 अध्याय आहेत. हे 21 अध्यायामधले आज तुम्ही जर समजा पहिल्या 1, 2, 3 अध्याय घ्यायचे, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6, तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 असे क्रम वाढत वाढवत 21 पर्यंत यायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 21 अध्याय झाले की काय करायचं, मग आपण थांबायचं का, म्हणजे पुढे हे पुस्तक वाचायचं नाही का? तर तसं नाही आहे. तर हे पुस्तक असं आहे की आपल्याला पूर्ण आयुष्यभर हे वाचायचं आहे क्रम. तर हे ती 21 झाले की पुन्हा सुरुवात करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अशाप्रमाणे ते पुढे पुढे वाचतच राहायचं. आयुष्यभर आपल्याला ही नित्यसेवा नियमितप्रमाणे करत राहायची आहे. तेव्हा आपल्या भोवती एक सुरक्षा चक्र तयार होतं. ते आपल्या प्रत्येक वाईट अडचणीत आपल्याला मदत करत असते. त्यामुळे ही नित्यसेवा करणं रोज गरजेचं आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. जर समजा आपण 10 रुपये कमवत असू महिन्याला, तर त्यामधले जर समजा 9 रुपये खर्च होत असतील तर 1 रुपया हा वाचलाच पाहिजे. कारण की कधी कधी कसं होतं माहिती आहे की काही लोकांचं असं होतं की अरे कमवतात भरपूर, म्हणजे समजा भरपूर कमवतात, म्हणजे कुठला आकडा नाही सांगत मी, कमवत असते जितकं काय कमवतात तितकं, पण त्यातून 1ही रुपया लास्टच्या तारखेपर्यंत राहत नाही. का असं होतं बरं? अध्यात्माशी जुळल्याने काय होतं, थोडंसं आपल्याला ना स्थिरपणा यायला लागतो.
आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा छोटासा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि सेवा करा, सेवेकरी व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, सुरक्षित जिथे असाल तिथे सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.